नायर हॉस्पिटलच्या डीनची अखेर बदली करण्यात आली। नायरमधील लैंगिक छळ प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ही बदली करण्यात आली। नायर हॉस्पिटलच्या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्तांशी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते आणि त्यानंतर मात्र पालिका आयुक्तांनी कारवाई करत डीनची अखेर बदली केलेली आहे। तर या संदर्भात सकाळी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली होती त्यांची प्रतिक्रिया देखील आपण पाहूयात। नायरमधील लैंगिक छळाच्या प्रकरणी ही मोठी कारवाई आता करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर बदली करण्यात आली। नायर हॉस्पिटलच्या डीनची अखेर आता बदली करण्यात आलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। तर पालिका आयुक्तांशी चर्चा करून मुख्यमंत्री शिंदे यांनी योग्य त्या कारवाईचे आदेश दिलेले होते आणि त्यानंतर मात्र ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। नायर रुग्णालयातल्या डीनची बदली झाल्याची बातमी येते, पण माझं स्पष्ट म्हणणं आहे की नुसती बदली होऊन त्याच्यातनं मार्ग निघणार नाही। ज्या आमच्या माता भगिनींनी तक्रार केलेली आहे त्याच्यावर एफआयआर झाली पाहिजे। जे कोण आरोपी आहेत त्यांच्यावर एफआयआर झाली पाहिजे। त्याचप्रमाणे या ज्या बहिणी आहेत आमच्या त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण होण्यासाठी एका उच्च पदस्थ महिला अधिकाऱ्याकडनं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कडकात कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे। नायर रुग्णालयातल्या डीनची बदली झाल्याची बातमी येते, पण माझं स्पष्ट म्हणणं आहे की नुसती बदली होऊन त्याच्यातनं मार्ग निघणार नाही। ज्या आमच्या माता भगिनींनी तक्रार केलेली आहे त्याच्यावर एफआयआर झाली पाहिजे। जे कोण आरोपी आहेत त्यांच्यावर एफआयआर झाली पाहिजे। त्याचप्रमाणे या ज्या बहिणी आहेत आमच्या त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण होण्यासाठी एका उच्च पदस्थ महिला अधिकाऱ्याकडनं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कडकात कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।